कौन कहता है कि आकाश को छेद नहीं होता, एक पत्थर तबीयत से तो उछालो यारो. कोण म्हणतंय की आकाशाला भोग पाडू शकणार नाही. तर ताकदीने दगड फेकला तर कदाचित आकाशालाही भोग आपण पाडू शकतो. हे पीडब्ल्यूडीच्या भ्रष्टाचारामध्ये आता सिद्ध झालेलं आहे. जे पीडब्ल्यूच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक मोठी घटना घडली की पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याने पीडब्ल्यूडीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध अहवाल दिला. म्हणजे सहसा असं होत नाही. जे एक अधीक्षक अभियंता दुसऱ्या अधीक्षक अभियंत्याच्या कार्यकक्षेत जाऊन भ्रष्टाचाराची चौकशी करतो आणि तो अहवाल हा पॉझिटिव्ह येतो. म्हणजे आत्तापर्यंत असं व्हायचं की एक अधिकारी दुसऱ्याची चौकशी करताना एकमेकांना साथ द्यायचा, सावरायचा. भ्रष्टाचार सिद्ध होत नव्हता आणि त्यामुळे कुणावरही कारवाई होत नव्हती. कारवाई न झाल्याने अधिकारी अक्षरशः माजले होते. ठेकेदारांच्या आमिषाला बळी पडून वाटेल त्या गोष्टी करायला तयार होते. आम्ही मात्र त्यांच्या विरोधात लढा सुरू केला. सलग 365 दिवस आम्ही एक भ्रष्टाचाराचं प्रकरण लावून धरलं. रोज एक भ्रष्टाचार काढायचो. एकूण 58 कोटींचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढला. आमचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आणि उपोषणाला बसल्यानंतर सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिले आणि चौकशी लागली. रामो गोसावी समितीने चौकशी केली. अत्यंत पारदर्शकपणे या समितीने अहवाल दिला. साधारणतः 500 पानांचा हा अहवाल आहे. मार्च 2022 मध्ये शासनाला हा अहवाल सादर केला आणि याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलं की भ्रष्टाचार झालाय. शरद पाटील यांनी केलेल्या तक्रारी ह्या रास्त आहेत, पुराव्यानिशी आहेत आणि त्या संदर्भामधला हा 500 पानांचा अहवाल आहे. शासनाकडे अहवाल गेल्यानंतर नेहमीप्रमाणे पीडब्ल्यूडीचेच अधिकारी असतात वरिष्ठ, त्यांनी चालढकल करण्याचा प्रयत्न केला. आम्ही पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करत राहिलो, या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहिलो आणि त्याच्यानंतर साधारणतः 25 एप्रिल 2022 रोजी एक महाराष्ट्र शासनाने आदेश दिला की समितीने सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात निदर्शनास आलेल्या गंभीर प्रशासकीय व आर्थिक अनियमिती जबाबदार धरून सर्व संबंधित अधिकाऱ्यांची नावे, पदनामे, त्यांचे सेवा तपशील व दोषारोप पत्र शासनात तात्काळ सादर करावीत. 25 एप्रिलचं हे पत्र आहे. या सगळ्या भ्रष्टाचारावर आम्ही एक मोठा विशेषांक काढला होता, वाडा भ्रष्टाचार विशेषांक 2023. या मागच्या वर्षामध्ये हा भ्रष्टाचार पुराव्यानिशी या विशेषांकामध्ये छापला आहे. महाराष्ट्राच्या शासनाचं पत्र पान नंबर 20 वर आहे की त्यांनी सांगितलं होतं की दोषारोप पत्र दाखल करा. त्याच्यानंतर पुन्हा चालढकल सुरू झाली. सगळीकडे मॅनेज होण्याच्या ज्या पद्धती असतात, प्रचंड भ्रष्टाचार या लोकांनी केलेला होता. आम्ही फक्त 58 कोटीच्या संदर्भात लढत होतो, त्याचे पुरावे आमच्याकडे होते. मात्र जव्हार पीडब्ल्यूडीमध्ये 1000 कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे अमाप पैसा आहे. त्यांनी वाटेल त्या पद्धतीने दबाव आणून काही वेगवेगळ्या गोष्टी करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयामधल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाच दिली गेली, पैसे दिले गेले आणि हे प्रकरण रोखून धरण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये कोणालाही काही होणार नाही असं सांगितलं गेलं. मात्र आम्ही शेवटपर्यंत हे प्रकरण लावून धरलं. मुख्यमंत्र्यांकडे, बांधकाम मंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार केला. त्यांच्या भेटीगाठी घेऊन या 500 पानी अहवालाचं नेमकं काय झालं याची विचारणा केली. अखेर राज्यपालांच्या आदेशाने 7 नोव्हेंबर 2023 रोजी 7 अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवून त्यांच्यावर कठोर शिक्षा करावी असं या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. शासनाचा तशा प्रकारचा आदेश आहे. आता या अहवालामध्ये चक्क म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जो आदेश आहे 7 नोव्हेंबर 2023चा आदेश काय आहे बघा. ज्या अर्थी समासात निर्दिष्ट केलेले शासकीय कर्मचारी शिस्तभंग विषयक प्रकरणामध्ये संयुक्तरित्या संबंधित आहेत. पहिलं नाव आहे राहुल उमाकांत वसईकर, तत्कालीन कार्यकारी अभियंता. दुसरं नाव आहे विजय दत्तात्रय सपकाळे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार. याच विजय सपकाळे यांच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचं हे प्रकरण होतं. मात्र त्याच्याबरोबरच आणखीन 2 कार्यकारी अभियंते लटकले. त्याच्यामध्ये एक आहेत राहुल उमाकांत वसईकर आणि दुसरे आहेत राजेंद्र शालिग्राम पवार, तत्कालीन कार्य अभियंता. आता ते
सेवानिवृत्त झालेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते जव्हारला, त्यांचंही नाव आलंय. आणि एक CA पाटील, चंद्रकांत अण्णासाहेब पाटील, तत्कालीन उपअभियंता, हे त्यावेळेस विक्रमगड येथे उपअभियंता होते. वाड्याचा त्यांच्याकडे चार्ज होता. विशेष म्हणजे CA पाटील यांनी या सह्या केल्यात का हा मोठा प्रश्न आहे. आणि त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की CA पाटील चुकीच्या कागदपत्रांवर, खोट्या कागदपत्रांवर, बोगस बिलांवर सह्या करणार नाही असं आम्ही सांगितलं होतं. मात्र आता त्यांचं नाव या दोषारोप पत्रामध्ये आलंय. खरं तर त्यांच्या बोगस सह्या ठेकेदारांनी मारल्या होत्या, MBA चुकीच्या पद्धतीने रेकॉर्ड केल्या होत्या, त्यामुळे त्यांचंही याच्यामध्ये नाव आहे. आणि आणखीन 3 ज्युनियर इंजिनिअरिंगची नावं आहेत की त्यांच्याकडे तत्कालीन चार्ज होता. ॲक्च्युली त्यांचा त्यामध्ये सहभाग किती माहीत नाही आहे. आमची तक्रार थेट या कार्यकारी अभियंत्यांवर होती आणि आता 3 कार्यकारी अभियंते हे बडतर्फीच्या मार्गावर आहेत. त्यांना निलंबित केलं जाईल, कदाचित त्यांना तुरुंगात टाकलं जाईल आणि 58 कोटी रुपये या लोकांकडून वसूल केले जातील. आता त्यांनी पत्रामध्ये काय लिहिलंय शासनाने? शासन म्हणतंय, आता शासन महाराष्ट्र सेवा नागरी शिस्त व अपील नियम 1979च्या नियम 12 पोटनिवडणूक 122, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 27 च्या पोट नियम 2B1 याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून निर्देशित करण्यात येत आहे की उक्त सर्व शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सामूहिक विभागीय चौकशीद्वारे केली जाईल. शासन हे त्या सामूहिक कारवाईसाठी शिस्तभंग प्राधिकारी असतील. उक्त नियमांच्या नियम 5 मध्ये विहित केलेली कोणतीही शिक्षा, तसेच महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम 1982 मधील नियम 37 मध्ये विहित केलेली कोणतीही शिक्षा लादण्यास सक्षम असतील. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अवर सचिव महाराष्ट्र शासन मेघश्याम नवार. आता या 7च्या 7 अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा आदेश बजावण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे हे सगळं पत्र पोहोचलेलं आहे आणि आता चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे. म्हणजे मुख्य अभियंता यांच्या मार्फत हे पत्र पोहोचलंय आणि ही जी चौकशी आहे ही तर कोणातर्फे होणार आहे आणि कशी होणार आहे या संदर्भात त्यांनी पुन्हा एक पत्र लिहिलेलं आहे. वाडा तालुक्यातील रस्त्यांची कामे न करणे आणि कामांमधील काही बाबी न करता देयके अदा करणे अशा अनियमितता झाल्याने शासनाच्या निदर्शनास आले आहे. म्हणून महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील नियम 27च्या पोट नियम 2B1 प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून शासन याद्वारे उक्त विभागीय चौकशी करण्याची मंजुरी देत आहे. म्हणजे यांच्या सगळ्यांच्या विभागीय चौकशा होणार. आता शासन आणखी असा आदेश देत आहे की उक्त विभागीय चौकशीची कार्यवाही महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमाने त्या पद्धतीने करून प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी कोकण विभाग इथे पार पाडतील. म्हणजे विभागीय आयुक्तांकडे या चौकशा पार पाडणार आहेत. आता त्याच्यामध्ये जे कलम सांगितलेले आहेत त्यामध्ये 12चा जो कलम सांगितलेला आहे 1 व 2 तो काय म्हणतो बघा. ज्या प्रकरणात 2 किंवा अधिक शासकीय कर्मचारी संबंधित असतील, म्हणजे इथे 7 आहे, कोणत्याही बाबतीत राज्यपाल किंवा अशा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यास सक्षम असलेले दुसरे कोणतेही प्राधिकरण एकत्रित कारवाई करून त्या सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग विषयी कारवाई करण्याचा निर्देश देण्यात येऊ शकतो. अशा शासकीय कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची शिक्षा देण्यास सक्षम असलेली प्राधिकरणे वेगवेगळी असतील. अशा बाबतीत अशा प्राधिकरणापैकी सर्वोच्च असणारे प्राधिकरण इतर प्राधिकरणांच्या संमितीने एकत्रित कारवाई करून शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचा आदेश देऊ शकेल. आता इथे एकाच डिपार्टमेंटची लोक आहेत त्याच्यामुळे एकाच बाजूने कारवाई होईल आणि राज्यपालांच्या आदेशाने यांना बडतर्फ करण्यात येईल. दुसरा जो महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 तो नियम काय सांगतोय, त्यांना जो नियम लावलेला आहे त्याच्यामध्ये शिक्षा कोणती असणार आहे. तर पहिला आहे ठपका ठेवणे. ऑलरेडी यांच्यावर ठपका ठेवलेला आहे, कारण 500 पानांच्या अहवालामध्ये पानापानावर या लोकांनी कशी बोगस बिलं काढली. म्हणजे गावं अस्तित्वात नाही पण त्या गावामध्ये रस्ते झालेत, एकाच रस्त्याचे 4-4 वेळा बिलं काढलीत आणि हे सगळं आमदाराच्या पीएने केलं होतं. म्हणजे आमदाराच्या पीएला वाचवायला गेलेल्या किंवा त्याला मदत करणाऱ्या या सगळ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई होते. खरं तर ठेकेदारांवर वेगळी कारवाई होणार आहे. आता जी कारवाई सुरू झालेली ती अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू झालेली आहे. म्हणजे आमदाराच्या पीएने जो 58 कोटींचा घपला केला त्याच्यामध्ये हे 3 कार्यकारी अभियंते आणि 1 डेप्युटी इंजिनियर, 1 उपअभियंता हे अक्षरशः लटकलेले आहेत. त्यामुळे पहिला ठपका ठेवणे, त्यांची पदोन्नती रोखणे. म्हणजे आता जे म्हणतायत की आम्हाला प्रमोशन मिळेल, यांच्या बाप जन्म त्यांना आता प्रमोशन मिळणार नाही. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा आदेशाचा भंग केल्याने शासनात झालेल्या कोणत्याही आर्थिक स्वरूपाच्या हानीची पूर्ण रक्कम किंवा तिचा भाग तिच्या वेतनातून वसूल करणे. आता ही पूर्ण जी रक्कम आहे म्हणजे साधारणतः 58 कोटी रुपये हे यांच्याकडनं वसूल केले जातील. दुसरी जी जबर शिक्षा आहे सक्तीची सेवानिवृत्ती यांना देणं. दुसरा नियम आहे सेवेतून काढून टाकणे.
मात्र भाविकाला शासकीय नोकरी मिळण्याच्या दृष्टीने अनर्थ ठरणार नाही. तिसरा बाब आहे सेवेतून बडतर्फ करणे, मात्र भावी काळात शासकीय नोकरी मिळण्याच्या दृष्टीने सर्वसाधारणपणे अनर्थ ठरेल. म्हणजे यांना सक्तीची सेवानिवृत्ती केली जाईल, सेवेतून काढून टाकलं जाईल किंवा यांना सेवेतून बडतर्फ केलं जाईल असा नियम सांगतोय. म्हणजे या पत्रामध्ये जे काही नियम सांगितलेले आहेत त्या नियमानुसार यांच्यावर बडतर्फीची कारवाई होऊ शकते. खरं तर आमची मागणी आहे की यांच्याकडनं 58 कोटी रुपये हे वसूल करावेत आणि ह्या 58 कोटी वसूल झाल्याशिवाय यांना सुटका करू नये किंवा यांना बडतर्फ कारवाई करून हे थांबणार नाही. कारण 1000 कोटींचा हा भ्रष्टाचार आहे. पुरावे जे शासनाने तपासलेत त्याच्यामध्ये आलेला उघडकीस आलेला भ्रष्टाचार हा फार कमी आहे आणि म्हणून यांना तुरुंगात टाकावं. ज्या कोणी यांना भ्रष्टाचार केला असेल त्यांना जेल व्हायला पाहिजे, त्यांना तुरुंगात जायला हवे. म्हणजे पुन्हा एकदा कुठल्या आमदाराच्या पीएसाठी हे असा भ्रष्टाचार करणार नाहीत, बोगस बिलं काढणार नाहीत, आदिवासी बांधवांचे पैसे हे खाणार नाहीत. म्हणजे खरं तर जव्हार पीडब्ल्यूचा जो काही 1000 कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराला आता वाचा फुटलेली आहे. प्राथमिक स्तरावर आम्ही जे वाडा तालुक्यातील जे प्रकरण काढलं होतं म्हणजे 85 रस्त्यांची तक्रार केली होती आणि त्याच्यानंतर 150 बिलांची आम्ही तक्रार केली होती. त्याच्यापैकी 21 प्रकरणं तपासली गेली आणि 21 पैकी 19 रस्ते हे जाग्यावर नव्हते हे स्पष्टपणे या अहवालात म्हटलेलं आहे आणि त्यानुसार आता कारवाई सुरू झालेली आहे. राज्यपालांच्या आदेशाने ही कारवाई होणार आहे. त्यामुळे आता कुणीही हे प्रकरण मॅनेज करू शकणार नाही. म्हणजे कालपर्यंत काही ठेकेदार सांगत होते की आम्ही शरद पटेल मॅनेज नाही झालं म्हणून काय झालं, आम्ही वरिष्ठ अधिकारी मॅनेज करू. आता तुम्हाला थेट राज्यपालांना मॅनेज करावं लागेल किंवा थेट मुख्यमंत्र्यांना मॅनेज करावं लागेल. मात्र राज्यपाल किंवा मुख्यमंत्री मॅनेज होणं हे तुम्हाला शक्य नाही, तेवढी तुमची अवकात नाही आणि म्हणून तुमच्या पापाचा घडा भरलेला आहे आणि त्याच्यामुळं अधिकारी हे थेट तुरुंगात जाणार आहेत किंवा हे बडतर्फ होणार आहे.